आहे ना. समोर एक मोर दिसलाय, पिसारा फुलवून होता मस्त, आणि आम्हाला बघितल्यावर आहे ना तो लपलाय तिकडे. मोबाईलची क्लिअरिटी आपल्याला व्यवस्थित नाही आहे. साधारण बघा, केवढा आहे बघा. मस्त आहे ना, पिसारा फुलवून होता इथे. पुढून आहे काय उतरायला रस्ता पण? हा हा हा. अच्छा, ती भाजी आहे. गाडी बिडी टाकलेली आहे वाटते आत. गाड्या पाईपलाईनचे वगैरे पाईप उतरले होते ना. अच्छा, डॅमचे पाणी येते ना, हा, त्याच्या गाड्या लागतात. ओके. पाय गेला आतमध्ये. पावसाने पूर्ण चिखल करून टाकलाय. आणि बाजूला बघा पुरं जंगल आहे, रोडच्या बाजूलाच आहे. आणि आता आम्ही हळूहळू आतमध्ये घुसतोय. तर काय, कोकणात पावसाळ्यात काही रानभाज्या भेटतात, त्या रानभाज्या शोधायला आम्ही आलो इकडे आता. आणि आजचा व्हिडिओ खास तोच आहे, कोकणातल्या रानभाज्यांचा. तर आता थोडं आतमध्ये जाऊया, अजून व्हिडिओला सुरुवात करूया आपण. चप्पल सरकणार नाही ना माझी? गडबड आहे. कुठली भाजी आहे ही? भारंगी. भारंगी? हा, याचा फुलाचा सुगंध, याचा पानाचा सुगंध घेतलात ना, हा, त्या लक्षात येतं. म्हणजे ओळखता आली पाहिजे ना. ओळखता आली, नाही तर रान काहीतरी काढून न्यायचं. हा, याचा उपयोग. हा, पुऱ्या गेलेली असतात ना, हा, या लेवल असते त्याला वाटेला. आणि नंतर उतरताना पण अशी ही बघून जायचं. उभं सरळ जायचं म्हटलं ना की घसर होणार. हा, तिकट आहे. काटे इथे असतात. कुठल्या कुठल्या भाज्या येतात अशा? टाकळा वगैरे पण सहज भेटत असेल ना एकदम? नाही, हा बागांना नाही. अच्छा, भाजी सारखी दिसण्यासारखी भाजी असते ती. ती नेमकी शोधूनच काढायची. पण काय काय रानटी झाडं पण असतील ना, ती ओळखता आली पाहिजे. मी पहिलीकडून काढून नेलेली, हा, आणि ही त्याला साईडने फुटलेली. म्हणजे पूर्ण देठासहित तोडायला. हा, कोवळे असतात ना. हे बघ, ह्या पाण्यात नाही, ह्या पाण्यात तसा काही विशेष फरक नाही. हा, पण ती हीच भाजी काढायची आहे, ही नाही. थोडी फक्त ती अशी जास्वंदासारखी आहेत. असं त्याला कात्रा कात्री. हा, आता कुठे आहे ना, पाऊस थोडा वेळ थांबलाय. आम्ही ॲक्च्युली सकाळी येणार होतो, पण सकाळी खूप पाऊस होता आणि आता मळब होतं, पण आता खूप ऊन आलं आणि घाम येतोय आता. पण हीच वेळ आहे, कारण पावसाचं काय सांगू शकत नाही, पाऊस परत येईल आणि आपल्याला भाजी काढायला वेळ भेटला तर भाजी काढून घेऊया. तुरा नाही काढायचं आहे, पाला तेवढंच काढून घेते. पानं कोवळी. भारंगीच्या फुलांची पण भाजी चांगली होती. हा, हा, हे बघ, ही काढलेली भाजी, ही अशी असते ना, ही एकदम कोवळी आहे.
झाडं खैराची. खैराची आहेत. हा हे खैर आहे. पण हे रानटी आहेत ना, ह्याच्यावर म्हणजे हे काटे आहेत. सरकारी ना. हा सरकारने म्हणजे मालकी हक्काचीच जागा. ज्याच्या असेल त्याची. हा दिल्ली असतात. चिखल आहे ना. हे काटे लागतील. काटे आहेत ना तेच. अंगाला असं उलटे पकडतात ते. हा हे काय, हे आहेत ना, हे काय, हे बघा काटे आहेत. हा हे बघावे लागतील. हे काय टी शर्टला अटकतात. फुलांची खाल्ली आहे भाजी. फुलांची करतात काय लोक, आम्ही नाही करत. सगळीच नाही तोडत ना पानं. नाही नाही कोवळी दिसतील ना तेवढीच वरची. आणि कशी सुकी करतात पालेभाजीसारखी. हा ही टाकळ्याची वगैरे आपण बनवतो ना, हा सेम अशीच बनवायची उकडून टाकळ्याची पण भेटेल ना आता. हा ही नाही खाल्ली आहे मी कधी. टाकळ्याची वगैरे खाल्ली आहे. आम्ही गणपतीला वगैरे कधी यायचो ना, हा. तर रस्त्यात असायचे ना, मग त्या आम्ही काढून न्यायचो. आमच्या सासवडला तिकडे गेलं ना तर कोण खात नाही ही भाजी. का त्यांना माहितीच नाही कशी खातात किंवा थांब काय. इकडे, थांब इकडे. जिथं थांब, काटा हे अडकले. थांब, ऐक लागला मलाच. काही नाही, तुम्ही. ते जसं गेलं ना तसा तू मागं फिरलं तर त्याचा काही परिणाम नाही. पण तसं जर म्हटलं पुढे हे करून जाल ना तर हा. फाडीत नेणार चमडी ते पुढे. उलटे घुसतात काटे. उलटे काटे उठतात. हे खाली तेच आहे. हा हा ह्यालाच म्हणतात तो गोरा काढणार. घोरा. खैरना काय खैराची झाडं नाही. हा 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 मोठी गोणी जागी होती घेऊन जा. आणि म्हटलं आधी मिळू देत तरी. ते मुंबईला नेईपर्यंत राहणार नाहीत ना काय भाजी. मुंबईलाच पाठवायची आहे. अच्छा. तुरा आला ना त्याला जून झाली. तुरा. पहिली कोणतरी काढली असते ना, हा वरती तुरा आला ना त्याला हा फुलं, हा मग ती जून झाली. पहिली कोणतरी काढलेली असते ना, हा. एकदम कोवळी फुटली असते त्याला. ते फुलं आल्यावर नाही काढत मग कोण. नाही फुलं आल्यावर नाही त्याला मग हे होतं. जेवढी जमिनीची तोड होईल ना, हा झाडं बिडं हे करून या तोडीला देतात ना हा लाकूडला वगैरे, त्यावेळेस ही भाजी जास्त उत्पन्न होती. अच्छा. नवीन आणि नवीन जेव्हा हे तयार होतात ना तेव्हा भाजी भरपूर मस्त काढायला. सुरुवातीच्या पावसात. हा सुरुवातीच्या पावसाळा. आणि ही काय फक्त पावसातच भेटते. पावसाचं तशी आयुर्वेदिक आहे ना ती. हा हा आयुर्वेदिक म्हणजे कशासाठी वगैरे. म्हणजे वर्षातून 1-2 वेळा ही भाजी खावी. हा जसं आपण हे म्हणतो ते काटलं हा किंवा चटूच्या शेंगा हा. एकदम कडू असतात, हा एकदम जाल अशा. पण त्या अशा भाज्या वर्षातून एकदा तरी खाव्यात. रानभाज्या ना, सीझनल आहेत ना शेवटी त्या. पोटासाठी वगैरे चांगलं हा असेल. लय विकारायला इतर ह्याला लय चांगला. पोटदुखी वगैरे हा त्रास केव्हा होतो. कुठून कुठून वाटा आता. कुठून आला इकडून. मधून आलं तर चाललं. काटे आहेत ना तिथे. थोड्या वेळापूर्वीच पाऊस होता, वाटत पण नाही. आता एवढं गरम होते, कडक ऊन पडलं एकदम. ह्या पण भाजी चांगली.
ही कुड्याच्या शेंगा. कुठल्या? कुडा. कुडा. हा, ही पण भाजी खायची. त्याला काय शेंगीसारखी शेंग असते? हा, ही कोवळी असताना काढली ना तरच. आता ह्याच्यामध्ये कापूस असणार. अच्छा. असं पण ही पण कडू जबरदस्त आहे. हा, म्हणजे ही आता ही सुकली. हा, ही आता ना एकदम जून झाली. कोवळी असते की हातानं कोचते ती. गवारी सारखी. हा, वर्षातनं एकदा तरी खायच्या अशा रानभाज्या, कारण या सहजासहजी उपलब्ध होत नाहीत. पहिली गोष्ट त्या सीझनल असतात, पावसाळ्यातच येतात. आणि दुसरी गोष्ट बघा, एवढी मेहनत करून शोधावी लागते, सहज उपलब्ध नाही होत. कारण या जंगली भाज्या आहेत, रानटी भाज्या आहेत, त्याच्यामुळे त्याच्यात औषधी गुणधर्म खूप असतात. तर आता आम्ही बघतोय अजून भरपूर सारी भाजी भेटते काय. काटे सांभाळायला लागतात. आणि दुसरी गोष्ट अशी झाली आहे की आज नेमकं मी स्लीपर घातली आहे आणि चिखल झाला आहे भरपूर ठिकाणी, तर पाय रुततोय माझा आतमध्ये एकदम. कुठून पडून जाऊया. काटे सांभाळायला लागतात, काटे भरपूर आहेत. हे बघा, हे असे काटे आहेत ना, आपण चालता चालता लगेच टोचून जातील. हे पाय कसले, गुरांचे आहेत की? गुरांचे खूर उरलेत. गौरेडे उतरत नाही तिथे खाली? उतरत का? आजूबाजूने असतात ते. त्यांना हिरवा खायला भरपूर असेल. भरपूर, त्याच्यामुळे आता त्यांची ही जास्त झाली. हा, आणि आपल्याकडे खूप वाढल्यात. मागे व्हिडिओज मध्ये पण दाखवत होते, कुणीतरी व्हिडिओ टाकलेली, रस्त्यावरच आलेला गौरेडा. सगळ्यांनाच बनवता येत नसेल ना? ते काय अवघड काही नाही, त्याला दुसऱ्या लागत नाही. काय नॉर्मल आपण पालेभाजी बनवतो तशी. पालेभाजी बनवतो अशीच हे करायची. रानावर टाक ना, रानावर टाक ना साईडला, पाय गवतावर अटकला. गवतावर टाक साईडला. पाण्यात गेलं होतं आणि खा खोल जाणार. आणि स्लिपर असल्यामुळे हातातच धरायला लागणार चप्पल. ही जवळजवळची भाजी सगळ्यांनी गेलेली आहे, त्याच्यामुळे आता आपल्याला भेटत नाही. मिरगाच्या पावसाला सुरुवात झाली ना की ही भाजी ही व्हायला सुरुवात होते. मिरग चालू झाला की तेव्हा बहुतेक जण राखणात बिझी असतात ना. तेच ना. चिखलात अटकले, पाय पूर्ण चिखलाने भरलेत. या बॉटलमध्ये बघ जरासं पाणी. नको, राहू दे, बघूया आपण पुढे. ही जी भारंगी आहे ना, ही भारंगी तोडायची पाला आणि तो धुवून असू ते कसा पण चालतो. आणि थोडीशी त्याच्यामध्ये ही कुंभियाची साल, मोठ्या पानाचा कुंभिया असतो ना, त्याची साल असं ते सगळं हे करायचं आणि मिक्स करून ते हे करायचं. मोठ्या बांबू घेऊन ते कुटायचं वाळूमध्ये आणि ते पाण्यात जाऊन धुवायचं. पाणी पहिले एक बाजूने बाजूला काढायचं एक साईडने, आणि तिकडे बाहेर जाऊन एक अशी मोठी हे लावायचं आकं, काय जाळं. त्या जाळ्यामध्ये सगळे मासे एका साईडने पळतात आणि ते सगळे आपल्याला भेटतात. म्हणजे भाजी खायला नाही, हा भाजी नाही, ते धुमतं डोळ्याला. अच्छा. ते पळायचा मार्ग पकडतात. वरती धुतलं ना, तिथून ते मधले मासे सगळे तिथे येतात. एका वेळेला एवढे मासे मारतात किलो. मासे मारायला पकडतात. खूप गरम होते. शॉर्टकट मध्ये थोडे पाय धुतले आपण, कारण खूप चिखलात पाय गेलेले.
आता एक काम करूया, इथे आम्हाला जास्त भाजी भेटली नाही, थोडीफार भेटली. आता आम्ही काय करतो आहे, इथून थोडे अजून एका पुढे एक जागा आहे, थोडंसं तिकडे जाऊन चेक करतो आहे अजून भाजी. आता गाडी घेऊया आणि पुढे जाऊया तिकडे. तर एवढी सगळी मेहनत करावी लागते रानभाज्यांसाठी, म्हणून ह्या रानभाज्या जो कोण विकतो ना ते लोक थोडे महागात विकतात, कारण का ह्या सहजासहजी उपलब्ध होत नाहीत. अशा रानात जाऊन 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 भरपूर ठिकाणी फिरून थोडीफार भाजी भेटते. आणि शिवाय त्या भाज्यांमध्ये ना औषधी गुणधर्म तर असतातच, आणि ते सीझनल असतात, सहज उपलब्ध होत नाहीत कुठल्याही सीझनला. म्हणून त्या भाज्यांची किंमत आहे ना इतर भाज्यांपेक्षा ना थोडी जास्त असते. तर आता आपल्याला अजून वर जायचं आहे थोडं, खरं एवढं आहे ना कोण आतमध्ये येत नाही, तर शक्यतो आतमध्ये भाज्या भेटतील आम्हाला. जवळपासच्या ज्या भाज्या असतात ना त्या सहज कोण पण काढून नेते. तर आपल्याला आता जरा जास्तच मेहनत करावी लागते. तर जाण्याचा प्रयत्न करू बाहेर पडायला. भेटेल का जागा इथनं बाहेर पडायला? माझी आहे स्लीपर. काय हळू 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 हळू, हे बघ. हा हॅलो बाबा, केवढा पॅच होता, झाड एकदम. रस्ता आहे की काढीच जाईल. आणि कशी 1-2 मिळाली असते ना तिथं छान आपला पेचून टाक. तुझ्या जा अंगाला एवढी चिकटली आहेत, मला तर लय चिकटतील. हे बघ, पायवाट व्यवस्थित दिसतच नाही कुठे. भरपूर रान वाढलं, वाटच भेटत नाही मला. तर अशी कोणी रानभाजी शोधली आहे का? कोण व्हिडिओ बघत असेल त्यांच्यापैकी कोणी शोधली असेल तर मेसेज करून कळवा. आणि भारंगीची ही भाजी तुम्हाला कोणाला जर माहिती असेल ना तर कमेंटमध्ये जरूर सांगा, कारण मी तरी ही पहिल्यांदाच ऐकतो आहे भाजी. अशा भाजीचं नाव कधी मी काटा अशा भाजीचं नाव कधी मी ऐकलं नव्हतं. रानभाजी आहे, कोणाला माहिती असेल तर कमेंटमध्ये सांगा आपल्याला. फायनली एवढं सगळं फिरून फिरून दाट एकदम झाडी झाली आहे, तिकडनं वाट काढत काढत आम्ही आलो खाली. काटे काटे नुसते. थ्री-फोर्थ घातली आहे, काटे खूप लागत आहेत. फुल पॅन्ट घातली असती तर काय वाटलं नसतं एवढं.
वेली पण आहेत ना पाय. वेलीवर पाहिजे का? ही काटेच आहे. करंदीची आहेत ना ती. तर एवढी सगळी मेहनत केल्यानंतर आहे ना आम्हाला ही बघा ही भारंगीची एवढी पिशवीभर भाजी आम्हाला भेटली आहे. जवळून दाखवतो तुम्हाला. बघा कशी असते. जास्वंदीच्या पानांसारखी त्यांची पानं आहेत, पण ही पानं मोठी असतात. तर ही एक पिशवीभर भाजी तर आम्हाला भारंगीची भेटली. पण काय काय त्याच्यासाठी करावं लागलं आम्हाला. एवढा जंगलात रानात फिरलो आम्ही. दाट एकदम काट्याकुट्यातनं चिखलात पाय गेले आणि हे बघा काय झालं. हे जे मगाशी काटे आपल्याला टोचलेत ना ते पाय पूर्ण सफेद झालेत. आपण काय केलं अचानक निघालो या प्रोग्रामसाठी. त्याच्यामुळे अंदाज नाही आला की एवढ्या दाट झाडीत जावं लागेल आपल्याला. नाही तर आपण फुल पॅन्ट घातली अशी. तर हे शॉर्ट घातल्यामुळे आपल्याला जास्त काट्यांचा त्रास झाला. आणि ती एवढी दाट झाडी होती ना की तुम्ही बाजूला करून पण ठेवू शकत नव्हते. आणि पायाखाली वेली होत्या त्यात पण काटे होते. फायनली आपण पिशवीभर भाजी गोळा केली आहे. रानभाजी. मी तर पहिल्यांदा ऐकली. कोणाला माहिती असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा की भाजी कुठली आहे, तुम्हाला माहिती आहे का, आणि अशी कोणी भाजी काढली आहे का. कारण मी तर पहिल्यांदा आलो अशी भाजी काढायला, रानभाजी काढायला. तर आपला रानभाजीचा आजचा व्हिडिओ होता. तर हा व्हिडिओ आपण इथेच संपवूया. दुपारचे 2 वाजलेत. वेळ कसा गेला निघून कळलं नाही आम्हाला. 2 तास झाले आम्ही भाजी शोधतोय. व्हिडिओ इथेच संपवूया आणि भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.